हर साल 7 जून को विश्व भर में विश्व खाद्य सुरक्षा दिवस यानी कि वर्ल्ड फूड सेफ्टी डे मनाया जाता है। इसे मनाने की एकमात्र यही वजह है कि लोगों को खाद्य सुरक्षा के प्रति जागरूक करना है, जो खराब खाने का सेवन करने की वजह से गंभीर रोगों से ग्रस्त हो जाते हैं। साथ ही इस बात को सुनिश्चित करना है कि हर व्यक्ति को पर्याप्त मात्रा में सुरक्षित और पौष्टिक भोजन मिल सके। विश्व स्वास्थ्य संगठन के मुताबिक दूषित खाद्य या बैक्टीरिया युक्त खाद्य से हर साल 10 में से 1 व्यक्ति बीमार होता है। दुनिया भर में बीमारों का यह आंकड़ा लगभग 60 करोड़ के पार है, जिसमें से 30 लाख लोगों की मृत्यु हो जाती है। इस आंकड़े को कम करने के लिए ही खाद्य सामग्रियों की गुणवत्ता के प्रति विशेष ध्यान दिया जाता है। नमस्कार, मैं हूं मानसी। बहुत बहुत स्वागत है आप सबका आपके चहेते प्रोग्राम सिटी मैत्रिन में। सहेलियों, स्किन केयर के लिए आपको महंगे प्रोडक्ट्स की नहीं बल्कि सिर्फ गर्म पानी रोजाना पीने की ज़रूरत है। अगर अब तक आपको इसके पूरे फायदे नहीं पता हैं तो अब जान ले। चेहरे पर रिंकल्स आने से रोकता है। गर्म पानी पीने से चेहरे पर बढ़ती उम्र के आने वाले कई निशानों को यह रोकता है। गर्म पानी शरीर में मौजूद गंदगी को भी निकालने का काम करता है। आपको बॉडी डिटॉक्स करने के लिए किसी महंगे प्रोडक्ट की ज़रूरत नहीं है। गर्म पानी टॉक्सिन्स निकालने के साथ साथ स्किन को रिपेयर भी करता है। चेहरे पर लाता है ग्लो। गर्म पानी पीने से आपके चेहरे पर भी कुछ समय में निखार आने लगता है। पानी हमारी स्किन को मॉइस्चराइज रखता है, जिससे स्किन ड्राई न लगकर मॉइस्चराइज लगती है और इससे ग्लो बढ़ता है। इससे ब्लड सर्कुलेशन भी बेहतर होता है। ब्लड फ्लो सुधारने से आपके चेहरे पर भी रंगत में सुधार आ जाता है। सोराइसिस और एक्जिमा जैसे त्वचा रोग से बचाए पानी। पानी से सोराइसिस और एक्जिमा जैसी त्वचा संबंधी समस्या से बचा जा सकता है। यह आपके मेटाबॉलिज्म और पाचन प्रक्रिया को ठीक करता है, जिससे आपकी त्वचा ठीक रहती है। आपको बता दें कि सोराइसिस त्वचा की ऐसी बीमारी है जिसमें त्वचा रूखी हो जाती है और इस पर रैशेस पड़ जाते हैं। वही एक्जिमा में भी त्वचा रूखी हो जाती है और बार बार खुजली करने का मन करता है। ऐसा इसलिए होता है क्योंकि इस बीमारी में त्वचा के ऊपरी भाग में नमी की कमी हो जाती है। यही कारण है कि पानी से त्वचा में नमी बनती है और इस बीमारी से बचाव होता है। त्वचा को फिर से जमा करें। कई बार मौसम के बदलने से या तनाव के कारण त्वचा बेजान सी लगने लगती है। ऐसे में पानी की मदद से इसे फिर से जमा बनाया जा सकता है। रोम छिद्रों के लिए त्वचा की सतह पर छोटे छोटे छिद्र जब बंद होने लगते हैं तो त्वचा संबंधी समस्याएं हो सकती हैं। ऐसे में खुले रोम छिद्रों को बंद होने से बचाने के लिए गुनगुने पानी और हल्के क्लींजर से चेहरा साफ करना उपयोगी हो सकता है। चाहे तो स्टीम यानी भाप भी चेहरे पर ले सकते हैं, लेकिन ध्यान रहे कि भाप लेते वक्त पूरी सावधानी बरतें। मुहासों से बचाए पानी। आज की असंतुलित जीवन शैली और खानपान में लापरवाही के चलते चेहरे पर मुहासे निकलना आम हो गया है। ज़्यादातर लोगों के चेहरे पर मुहासों की समस्या होती ही रहती है। ऐसे में पानी चमत्कारी फायदा करता है। भरपूर मात्रा में पानी का सेवन करने से मुहासों को जड़ से खत्म करने में मदद मिलती है। आपको बता दें कि मुहासे होने का अहम कारणों में पेट और पाचन संबंधी समस्याएं भी शामिल हैं। जब आपका पेट खराब रहता है तो चेहरे पर मुहासे निकलने लग सकते हैं। ऐसे में पानी आपका पेट साफ रखने में मदद कर सकता है, जिससे मुहासों से बचाव हो सकता है। त्वचा में कसावट लाए पानी। खानपान में लापरवाही, तनाव, बढ़ती उम्र के कारण चेहरे की त्वचा ढीली पड़ने लगती है। इसके लिए लोग तरह तरह के उपचार करते हैं तो कुछ विभिन्न क्रीम का इस्तेमाल करते हैं। आपको जानकर हैरानी होगी कि पानी पीने से भी त्वचा में कसावट आती है। जब शरीर में पानी की कमी होने लगती है तो त्वचा रूखी होकर ढीली होने लगती है। ऐसे में पानी का सेवन त्वचा से ढीलापन दूर कर उसमें कसाव लाने का काम करता है। इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें। सहेलियों, गर्म पानी पीने में भले ही अच्छा न लगे, लेकिन इसके हेल्थ बेनिफिट्स आपको जरूर इसे पीने पर मजबूर कर देंगे। चलिए जानते हैं गर्म पानी पीने के फायदे आज की हेल्थ टिप्स में। रोग प्रतिरोधक क्षमता को बनाता है मजबूत। बदलते मौसम में हेल्दी बने रहने के लिए रोज सुबह खाली पेट 1 गिलास गर्म पानी में नींबू डालकर पिएं। इससे शरीर की रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ती है।
इसके नियमित सेवन से खांसी, सर्दी, जुकाम आदि भी दूर रहते हैं। अगर आपके गले में इन्फेक्शन हो गया हो और खराश आ गई हो तो गर्म पानी का सेवन करने की सलाह डॉक्टर भी देते हैं। वेट लूज करने में सहायक। अगर आप वजन कम करने के लिए जिम में घंटों पसीना बहा रहे हैं और डाइटिंग कर रहे हैं तो आपको बता दें कि अगर आप अपने डाइट में ठंडे पानी की जगह गर्म पानी को जगह दें तो आपका वजन तेजी से घट सकता है। इसके लिए आप रोजाना सुबह 1 से 2 ग्लास गुनगुना पानी पिएं और इसके बाद ही दिन की शुरुआत करें। इसके सेवन से शरीर के हानिकारक टॉक्सिन बाहर निकल जाते हैं और पेट लंबे समय तक भरा हुआ रहता है, जिससे बेवजह भूख भी नहीं लगती और वजन कम होने लगता है। साइनस की समस्या में आराम। अगर आपको साइनस की पुरानी समस्या है और कई दिनों तक नाक बंद और सिर दर्द से आप परेशान रहते हैं तो सुबह 1 ग्लास गर्म पानी पीने की आदत डालनी चाहिए। ऐसा करने से साइनस के लक्षणों में कमी आती है और बहुत आराम मिलता है। दांत दर्द में फायदेमंद। अगर आप दांत और मसूड़ों में दर्द से परेशान रहते हैं तो रोजाना सुबह गर्म पानी पीने की आदत डाल लें। इससे आपके दांत लंबे समय तक हेल्दी रहेंगे और स्वेलिंग में आराम मिलेगा। गर्म पानी पीते समय इस बात का ध्यान हमेशा रखें कि पानी अधिक गर्म ना हो। ऐसा होने पर यह दांतों के इनेमल को नुकसान पहुंचा सकते हैं। पाचन तंत्र में सहायक। अगर आपको रोजाना कब्ज और अपचन की समस्या रहती है तो आप अपने खाने पीने में कुछ बदलाव करें। सबसे पहले तो पानी पीने के लिए गुनगुना पानी ही दिनचर्या में शामिल करें। ऐसा आप 1 सप्ताह तक करके देखें। 1 mg के अनुसार। दरअसल गर्म पानी पीने से रक्त वाहिकाएं चौड़ी हो जाती है और आंतों में रक्त प्रवाह बढ़ जाता है, जिससे पाचन तंत्र बेहतर तरीके से काम करने लगता है। गर्म पानी के प्रयोग से एसिडिटी की समस्या भी नहीं होती है। डिटॉक्स प्रक्रिया में सहायक। गर्म पानी पीने से शरीर का तापमान बढ़ जाता है और शरीर से पसीना ज्यादा निकलता है। पसीने के माध्यम से शरीर में मौजूद हानिकारक टॉक्सिन शरीर से आसानी से बाहर निकल जाते हैं। अगर आप गुनगुने पानी में नींबू या ग्रीन टी डालकर पीते हैं तो यह शरीर के अंदर के टॉक्सिन आसानी से बाहर निकल जाते हैं। दर्द और सूजन में आराम। अगर आपके पेट में दर्द, सिर में दर्द या शरीर के किसी मसल्स में दर्द है तो आप गर्म पानी का प्रयोग करें। इसे पीने से तो दर्द में आराम मिलता ही है, मांसपेशियों के सूजन में भी आराम मिलता है। पीरियड के दर्द से आराम। हर महीने होने वाली पीरियड्स में आप दर्द से परेशान रहती हैं तो आप गर्म पानी की मदद से इस परेशानी को दूर कर सकती हैं। आप गर्म पानी को हर कुछ घंटे में चाय की तरह पिए। सहेलियों, आज हमने आपको कुछ हेल्थ टिप्स बताई हैं। इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें। अब देखते हैं आज का अनोखा एपिसोड क्या है। नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या कार्यक्रमात सिटी मैत्रिणींमध्ये। मैत्रिणींनो, पुन्हा जवळपास संपत आलेला आहे आणि संपत आलेला आहे कैरीचा सीझन। तर काय म्हणता, तुम्ही लोणचं केलेलं आहे की नाही? आणि त्यासोबतच कैरीचे अनेक पदार्थ असतात, तर आता त्याचा आस्वाद घेऊन घ्या, कारण की आता हा सीझनही संपत आलेला आहे आणि यानंतर आपल्याला पुढच्या वर्षीच कैरी मिळणार आहे। तर अशीच एक नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कैरीची। आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत संगीता गोंडफळे मॅम, हे आपल्या सिटी मैत्रिणींचे सदस्य आहेत। तर आज आपल्याला इथे करून दाखवणार आहे कैरीचा मेथंबा आणि सोबतच कैरी पुदिन्याचं शरबत। तर नमस्कार मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं। मॅडम, मला हे सांगा की आज आपण इथे कोणते पदार्थ करून दाखवणार आहे? मी आज आपल्या समोर एक नवीन रेसिपी घेऊन येत आहे, मेथा आंबा। मेथा आंबा तुम्ही ऐकलाही असेल, केला पण असेल, पण मी एकदम सोप्या भाषेत आणि कमी वेळात कसा करायचा ते मी सांगणार आहे। त्याला लागणारे साहित्य काय काय आहे ते मी इथे सांगते। तेल, लसण, तिखट, सोप, धना कुट्टा, जिरं कुट्टा, हळद, लोणचं मसाला, किसलेला गूळ, किसलेली कैरी, मीठ, हिंग आणि मेथीचे दाणे। तर पहा मैत्रिणींनो, इथे जे साहित्य लागणार आहे ते मॅडमनी इथे आपल्या ठेवलेलं आहे। सोबतच कैरीचा किस त्यांनी करून ठेवलेला आहे, जेणेकरून वेळेची बचत होईल। चला तर वळूया पुढे आणि जाणून घेऊया कसं करायचं आहे याची रेसिपी। थोडीशी गरम होऊ द्यायची।
तोपर्यंत आपण लसणाच्या पाकळ्यांचे 2-2 पाका करून घ्यायचे. कढई गरम झाली आपली. यामध्ये 2 कैरीसाठी आहे अर्धा वाटी तेल. थोडं कमी जास्त राहिलं तरी चालेल. तेल थोडं चांगलं गरम होऊ द्यायचं. तुम्ही इथे 1 कैरी घेतलेली आहे की 2 कैरी घेतलेली आहे? मी 1 मोठी कैरी घेतलेली आहे, ती इथे ठेवलेलीच आहे. कैरी बस ही कैरी घेतली. एका कैरीसाठी लागणार हे साहित्य. तेल आता आपलं थोडं गरम होत आलंय. याच्यात आपण 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकू. लसणाच्या पाकळ्या टाकणं म्हणजे आवश्यक आहे की ऑप्शनल आहे? नाही, आवश्यक आहे. तेच चांगलं येतो त्याने. खाण्यात पण आपल्याला मधामधात ते लागलं तर फार चांगलं वाटते ना, त्याच्यासाठी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकल्या. 2 चमचे मोठे तेल टाकलं. त्याच्यानंतर आपण याच्यात मेथीचे दाणे, कारण हा मेथा आंबा आहे म्हणून मेथीचे दाणे पहिले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे मेथी. छोटं टीस्पून मेथा दाणा. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडं हलकं गरम झाल्यावर सोप. थोडंसं परतून घ्यायचं. गॅस मिडियमच ठेवायचा. आपली सोप चांगली भाजत आली, मेथीचे दाणे पण छान भाजत आले, लसण पण थोडासा लाल होत आलाय. ते सळं झाल्यानंतर यामध्ये आपण पहिले सगळ्यात आधी कैरीचा किस. कैरीचा किस याच्यासाठी आधी टाकणार आहे कारण जास्त ते मसाले जळणार नाही. हे एका कैरीचं किस आहे. मोठी कैरी घेतलेली. मोठी कैरी घेतल्यामुळे कैरीचा पीस जास्त आहे. हा, आणि लहान असल्या तर आपण मिडियम साईजच्या 2 पण घेऊ शकतो. मिडियम गॅसवर चांगलं करून घ्यायचं. याला स्लो गॅस करायचा, त्याला खालून ते लागणार नाही. आणि हे किती वेळ शिजू द्यावं लागेल? 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं. थोडासा वास येतो त्याचा छान. तर मी मेथांबा केलेलाही आहे, पाहिलेलाही आहे, पण हा नवीन प्रकार हा पहिल्यांदाच पाहते आहे. नवीन हा सोपी पद्धतीने आहे आणि याच्या बाहेरचं हे इसेन्स वगैरे काही नाही. याच्यात आता आपण गॅस थोडा स्लो करायचा आणि मसाले ऍड करायचे. सगळ्यात आधी मी घेतलं याच्यात जिरं कुटा अर्धा चमचा. हे जिरा पावडर तुम्ही घरीच केलेलं आहे? हो, घरी केलेला आहे. धना कुट्टा पण मी घरीच करते. ते पण अर्धा चमचा. 1 कैरीसाठी. चांगलं हलवून घ्यायचं. खायला खूप चविष्ट लागते पण करण्यात थोडासा वेळ जातो. छान हे वर्षभर जसं तसंच राहते. म्हणजे वर्षभर सुद्धा याची साठवण करून ठेवू शकतो? कैऱ्या वर्षभर राहत नाही. हे तरी कसं साठवून ठेवलं तरी राहतं. म्हणजे कैरीच्या लोणच्यासारखं याला पण आपण साठवून ठेवू शकतो वर्षभरासाठी. आता मी घेतलं याच्यामध्ये थोडंसं हळद. आपल्या अंदाजे घेतलं तरी चालेल. हळदनं कसं कलर बदलतो. कैरी वगैरे किसून चांगली धुवून घ्यायची. इतका वेळ आपल्याकडे नाहीये, त्याच्यासाठी मी आधीच कैरी किसून ठेवली होती. वरचे साल नाही काढले तरी चालेल. ते कैरी हळद टाकली. त्याच्यानंतर
अर्धा चमच तिखट घेतलं. थोडं कमी राहिलं तरी चालेल, आपल्या आवडीनुसार. आपल्या आवडीनुसार. कोणाला तिखट आवडत असेल तर ते जास्त तिखट जास्त, घेऊ. नाही तर कोणाला कमी आवडत असेल मी एकदम मीडियम घेते. अच्छा. लोणचं मसाला थोडा जास्त घ्यायचा. यामध्ये सगळं राहते, हिंगी असते, तिखटही असते, मीठी असते. हा 1 चमच घेते लोणचं मसाला. आणि लोणचं मसाला जर आपण टाकलं म्हणजे ऑप्शनल आहे की हे पण नाही टाकलं तरी चालेल, मी चवीसाठीही टाकते थोडंसं. अच्छा. बेडेकरचा लोणचं मसाला जर कोणाला करायचं असलं, कोणाकडे नसेल अवेलेबल तर चालेल ना? चालेल. त्याच्यासाठी दुसरी सामग्री आहेच आपली. धनाकूट आहे, जिरंकूट आहे, सोप आहे, मेथी दाणा आहे, हिंग आहे. त्याच्यात मसाल्यामध्ये हिंग वगैरे असतो म्हणून मी तो मसाला हा छान सुगंध येत आहे. हो. खायला पण खूप चविष्ट लागते. गॅस वाढवते. आता टाकते मी याच्यामध्ये मीठ. मीठ सगळ्यात शेवटी म्हणजे टाकण्यामागचं काही रिझन आहे का असं? नाही, गोड राहिलं टाकायचं. आणि सगळं झाल्यावर म्हणजे सगळं याच्यात मिक्स चांगलं होणार ते. चवीपुरतं आपल्या गुळ पण तुम्ही टाकणार आहे तर मीठ किती प्रमाणात घ्यायचं असं काही क्वांटिटी आहे का? की आपल्याला थोडंसं हे खाऊन पण बघता येते, कमी झालं तरी टाकता येते. आणि गुळ असते तर थोडंसं गोडपणाही येतो, याला आंबटपणाही येतो आणि थोडं तिखटपणा पण येतो. गुळ आपल्या मीठ आपल्या चवीनुसार. हे याला हलवत राहायचं, कारण हे जेणेकरून याला कढईला लागणार. त्याला असं 5 मिनिटं स्लो गॅसवर होऊ द्यायचं. अच्छा. तर याला झाकून ठेवायचं आहे की नाही, आता गुळ टाकायचं. त्याच्यात गुळ राहिलं 2 मिनिटं असं चांगलं झालं. त्याच्यानंतर मी गुळ हा किसून ठेवलेला आहे. गुळ किसून ठेवलेला आहे. हा गुळाचा खडा आहे. अच्छा. आणि मी हा किसून ठेवलेला आहे. किसून ठेवलेला आहे. कारण आपल्याकडे तितका वेळ नाही. तर गुळ किसूनच टाकायचा आहे किंवा नाही, तसा फोडून सुद्धा हा फोडून खडा सुद्धा आता पिळायला वेळ लागतो याला, म्हणून मी तो आधीच किसून ठेवला. किसून ठेवला. हा चमच्याने मी हे 2 चमचे गुळ घेतला. तसा इतका मोठा खडा टाकला तरी चालेल. तो खडा ठेवलेला आहे. छान असं परतून घ्यायचं. त्याला पाणी सुटते थोडस आणि छान पाक येतं. दिसायला पण सुंदर दिसते. खूप छान दिसते. मी आता टेस्ट करणार होती आणि सुगंधही खूप छान येतो. सुगंध पण खूप छान येत आहे आणि खायला तितकं चविष्ट लागते. हे आपल्या पोटासाठी पण चांगलं असतं. तसं 12 महिने आपल्याला कैऱ्या भेटत नाही. ते असं हे साठवून ठेवलं, काचेच्या बरणीत भरून ठेवून दिलं तर 12 महिने जसं तसंच राहते. केव्हाही काढा. असं आपल्याला उपास असलं, काही असलं त्याच्यासोबतही खाला तर त्याच्यामुळे धनाकुटा, जिरंकुटा आणि सोप नको. बस गुळ आणि कैरी आणि थोडंसं आपलं तिखट आणि हिंग. तर याला हलवत राहावं लागेल का? हो, हलवत राहावं लागेल. आणि याला बस थोडंसं घालायचं. हे गुळ असा राहतो काही काही, म्हणून मी गुळ थोडासा किसून टाकला. वेळ लागला असता त्याला वितळण्यासाठी वेळ लागला असता, म्हणून मी त्याला किसून टाकला. तसं खळा टाकते मी नेहमी. बस हे सगळं तयार झालं आपलं. 5 मिनिटं असंच शिजायसाठी ठेवलेलं आहे आपण वाफेवर स्लो गॅस करून. याला छान उकड येत आहे. मधात याला पाहत राहायचं आहे आपल्याला, कारण हे खाली लागलं नाही पाहिजे. सोबतच याला हलवत राहायचं आहे. हलवत राहायचं आहे. तसं लागत नाही म्हणून गुळाचं जसं जसं पाणी होते तसं तसं हे चांगलं मोकळं होतं. 5 मिनिटं ठेवायचं. 5 मिनिटांनी थोडीशी याला उकड येते. 5 मिनिटं झाले. आता आपण झाकण उघडून पाहूया कसं झालं. बघा तर आता खूप चांगला कलर पण आला, गुळ पण चांगलं मीठ झालं याच्यामध्ये, सुगंध पण छान येत आहे.
आंबा तयार. चला तर मग मैत्रिणींनो सर्व करूया आणि वळूया पुढच्या रेसिपीकडे. मैत्रिणींनो आज आपण जी दुसरी रेसिपी पाहणार आहोत ती आहे कैरी पुदिन्याचं शरबत. इन्ग्रेडियंट्स जाणून घेऊया मॅडम कडनं. मी तुम्हाला रेसिपी सांगत आहे पुदिना कैरी शरबत. हे तुम्ही ऐकले असेल, बाहेर पिलं पण असेल आणि घरी केलं पण असेल. बाहेर जे बनते त्याच्यामध्ये कलर असतं टाकलेलं, त्याच्यानंतर त्याच्यात इसेन्स वगैरे टाकलेली असतात. घरचं कसं नॅचरल असतं. आपल्याला माहीतच आहे अकोल्यात जास्त ऊन आहे. एनर्जी ड्रिंकसाठी पाहिजे असेल तर ही सगळ्यात बेस्ट आहे. आज चला तर आपण करून पाहूया. याच्यासाठी लागणारी सामग्री आपल्याला मी 2 कैऱ्या घेतल्या आणि 1 वाटी साखर घेतली. 2 कैऱ्यासाठी 1 वाटी साखर, 2 कैरीमध्ये 5 ग्लास आरामडी होतात ते. त्याच्यात सोप घेतली, जिरं घेतलं, पुदिना चांगला धुवून घेतला, फक्त पानं काढले. त्याच्यात कैरीच्या फोडी केल्या, काळं मीठ आणि साधं मीठ याला लागणारी सामग्री आणि 1 हिरवी मिरची. तिखटी लागतं, गोडी लागतं आणि आंबट पण लागतं. आणि ही एनर्जीसाठी खूप आवश्यक आहे. आपण जसं उन्हातून आलं थोडंसं 1 ग्लास पिलं तर पोटाला असं थंड वाटतं. आणि हे नॅचरल आहे घरचं. बाहेरच्या याच्यामध्ये खूप सारे काही ना काही टाकत असतात, केमिकल असतात, थोडंसं ते कलर यायसाठी चांगले कलर वापरतात. हे त्याच्यात असं काहीच नाही, ओरिजिनल आहे. चला तर करूया सुरुवात आपण. मी ह्या 2 कैऱ्या घेतल्या, त्याचे पूर्ण सालं काढले पहिली कैरीचे. ह्या झाल्या कैरीच्या फोडी. थोडंसं बारीक करू याच्यासाठी की हे मिक्सर मधून निघते लवकर. जाड राहिलं तर आपल्याला त्रास होईल करायला आणि मिक्सर मधून काढायला. मी ह्या कैरीच्या फोडी केल्या आणि हे असं सगळं तयार केलं. त्यानंतर मी पुदिना घेतला. पुदिना साफ धुवून घेतला, फक्त पानं ठेवली याची. तर हे सगळं मिश्रण आता एकत्र करायचं आणि मसाला. याचा मसाला मी आधीच सांगितलं होतं. जिरं, काळं मीठ, साधं मीठ, साखर आणि सोप. सोप कशी थंड असते, जिरं पण थंड असते, पुदिना पण थंड असतं. चला तर पण आम्ही टाकूया. हे 2 कैरीसाठी आहे. 2 कैरीसाठी लागणारी सामग्री. 2 कैरी घेतली, 1 वाटी पुदिना घेतला आणि सपाट वाटी साखर, 1 चम्मच सोप, अर्धा चम्मच जिरं, काळं मीठ थोडंसं जास्त 1 चम्मच आणि थोडंसं आपलं साधं. करूया सुरुवात. पहिले मी कैरी घेतल्या, त्यानंतर मी याच्यामध्ये पुदिना टाकला, सोप टाकली 1 चम्मच. सोप थंड असते म्हणून जास्त घ्यायची. त्यानंतर थोडंसं जिरं टाकलं, अर्धा चम्मच. साधं मीठ घेतलं, साधं मीठ थोडं टाकायचं, काळं मीठ जास्त. हे काळं मीठ घेतलं चम्मचभर. आपल्याला हे काळं मीठ वरतून पण घेता येतं. आणि यामध्ये मीडियम साईजची 1 हिरवी मिरची घेतली, कारण तिखटी लागते, गोडी लागते. सामग्री पाहूनच असं वाटत आहे की खूप टेस्टी होणार आहे. खूप टेस्टी, इतकं टेस्टी लागते. पिल्यानंतर असं रिलॅक्स पण वाटते आणि याने एनर्जी मिळते. सपाट वाटी मी साखर घेतली. सगळं मिश्रण एकत्र केलं. आता मी थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये, कारण आपल्याला हे मिक्सर मधून काढायला थोडं सोपं जाईल. थोडंसं पाणी, जास्त नाही, मिक्सर मधून असं निघायला. बघून घ्या किती छान गर निघाला हा. आणि सुगंध पण खूप छान येतो. सुगंध छान, पुदिना असल्याचे आणि याच्यात सुगंध खूप छान येतो. हो, छान बारीक झाला हा. वाटलं तर तुम्हाला आणखी फिरून घ्यायचं, पण हा खूप छान झाला. आणि अगर आलं आपल्याला काही महिने 5-6 महिने साठवून ठेवायचं राहिलं, सामग्री हीच टाकायची, पण साखर नको त्याच्यामध्ये. आपण 1-2 कैरीसाठी जी सामग्री इतकं सांगितली ती सामग्री घ्यायची, ती कढई गरम करायची, त्यामध्ये साखर टाकायची आणि तितकंच साखर डुबेल इतकं पाणी टाकायचं. एक तारी असं पाक करायचं साखरेचं.
आणि जे हे मिक्सर मधून मी काढलेलं आहे सगळं, साखर नको, बाकी सगळं मसाला हा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि चांगली एक उकड येऊ द्यायची याला. आणि ते आपल्याला मग 5-6 महिने वर्षभर काचेच्या बरणीत भरून ठेवलं फ्रीज मध्ये तर जसच्या तसंच राहते. आणि हे आपल्याला आता रोज प्यायसाठी 2 कैऱ्या घेतल्या आपण केलं, कोणी पाहुणे आले बाहेरून, लवकर आपण काही म्हणत आले, हे करूनही ठेवलं 5-6 दिवसासाठी. आणि 2 असे चमचे घेतले, त्याच्यामध्ये काचेच्या ग्लासमध्ये टाकून दिलं, थोडासा काढून मीठ टाकलं आणि प्यायला दिलं. इतकं चांगलं वाटते, हे अंगात असे एनर्जी. सोप थंडी असतं, जिरं पण थंड असतं, पुदिना पण थंड असतं, त्याच्यामध्ये खूप चांगलं वाटतं. तर वर्षभर साठवण पण करून ठेवू शकता तुम्ही याचं. आता सीझन संपणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही कैरी घेऊन या आणि हे असं बनवून साठवण करून ठेवा, जेणेकरून पाहुणे आले तुमच्याकडे किंवा तुम्हाला सुद्धा कधी पण असं काही शरबत पिण्याचं मन झालं तर तुम्ही कधी पण पिऊ शकता. याच्यात कैरी असताना 12 महिने कैरी तर मिळत नाही. या निमित्तानं आपण ते कैरी कसं मिळून जाते. मी आता हे मिक्सर मधून सगळा मसाला काढून टाकला याच्यात. आता आपण याला प्यायला सुरुवात करूया. हा घेतला मी 2 चमच गर आपला कैरी पुदिना, 1 चम्मच घेतला तरी चालते, लागलं तरी आणखीन घेता येतं आपल्याला. चवीच्या हिशोबाने पण जसं लागेल. आणि खूप चांगलं लागतं हे प्यायला, खूप चांगलं लागतं. त्याच्यात टाकलं मी पाणी, साखर वगैरे काहीच टाकायची गरज नाहीये, हे नॅचरल आहे. आणि याच्यात काहीच इसेन्स वगैरे नाही, काहीच नाही याच्यामध्ये. पाणी थंड राहिलं तर फारच चांगलं, नाही ते एक छान बर्फाचे खडे टाकून द्यायचे. हे झालं आपलं कैरी पुदिना शरबत, नॅचरल पद्धतीने तयार झालेला आहे. हा इथे कैरी पुदिना शरबत तयार झालेला आहे. स्वाद सोबतच इथे पहा यांनी गार्निशिंग सुद्धा एवढी सुंदर केलेली आहे, सोबतच कलरही नॅचरल आलेला आहे आणि स्वास्थ्यासाठी तर आपल्याला हे खूप लाभदायक आहेच. चला तर मग पहा मैत्रिणींनो, इथे आपलं कैरी पुदिन्याचं शरबत आणि मेथंबा तयार झालेला आहे. तर वेळ झालेली आहे टेस्ट करून पाहण्याची आणि मला तर बिलकुल आता वाटच नाही मी पाहू शकत टेस्ट करण्यासाठी. चला टेस्ट करून पाहूया. छान याच्यात बर्फ आहे, पुदिना आहे, सोप आहे, बाहेरचं इसेन्स वगैरे याच्यामध्ये काहीच नाही. कसं वाटलं मॅडम? खूप टेस्टी झालेला आहे. मी आतापर्यंत पना पिलेला आहे आणि शरबत अनेक पिलेले आहे, पण हा सगळ्यात वेगळा आणि एक वेगळा स्वाद आहे याच्यामध्ये. खूपच टेस्टी झालेला आहे. याचा पण स्वाद घेऊन बघा. मेथा आंबा हा खूप टेस्टी आहे. खूप टेस्टी झालेला आहे. तसं कैरी वर्षभर खायला मिळत नाही, या निमित्तानं आपण खातो तिखट, गोड आणि आंबट. तर मैत्रिणी पहा, दोन्ही पदार्थ हे खूप स्वादिष्ट झालेले आहेत. असे स्वादिष्ट पदार्थ आपल्याला करून दाखवण्यासाठी आणि याची रेसिपी सांगण्यासाठी संगीता मॅडमचा मी खूप खूप धन्यवाद करते. त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आम्हाला इथे रेसिपी सांगितलेली आहे. चला तर मग वेळ झाली आहे निरोप घेण्याची. त्याआधी संगीता मॅडमला मी त्यांचे खूप आभार मानते. थँक्यू सो मच मॅडम. मला तुमचे पण खूप आभार मानायचे आहे. तुम्ही मला इथे करण्याची काहीतरी संधी दिली. सिटी मैत्रीणचे पण मी खूप खूप आभारी आहे. त्यांनी मला 2-3दा बोलावलं प्रोग्राम मध्ये आणि करण्याची संधी दिली. RRC चॅनलचे पण आभारी आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळतं, करायला मिळतं. हाऊसवाईफ असल्याचे आणि कोणी बाहेर जात नाही, RRCच्या माध्यमातून बाहेर जातो, घर बसताच काहीतरी शिकायला पण मिळतं. थँक्यू सो मच कोमल मॅडम. थँक्यू. तर मैत्रिणींनो, असेच नवीन काही मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पुन्हा पुढच्या भागात.
तोपर्यंत पाहत रहा RRC न्यूज चॅनल. नमस्कार. भोजन हमारे शरीर के लिए ईंधन है क्योंकि यह हमें ऊर्जा प्रदान करता है। जब हम जिम जाते हैं जोरदार व्यायाम करने के लिए, शरीर सौष्ठव के लिए हमें अपनी मांसपेशियों के विकास के लिए प्रोटीन युक्त खाद्य पदार्थों की आवश्यकता होती है। भोजन हमें अमीनो एसिड भी प्रदान करता है जो हमें पचन में मदद करता है। जब हम बीमार महसूस करते हैं तो हम दवा और भोजन लेते हैं क्योंकि बीमार होने पर हमारी रोग प्रतिरोधक क्षमता कम हो जाती है। इसलिए हमें अपनी रोग प्रतिरोधक क्षमता को बढ़ाने के लिए भोजन की आवश्यकता होती है। जब लोग उदास महसूस करते हैं या तनावग्रस्त होते हैं तो लोग खाना नहीं चुनते हैं। उन्हें कम ही पता होता है कि उन्हें खुश करने के लिए केवल भोजन की आवश्यकता होती है। सहेलियों, वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। ब्रेक के बाद फिर यही मिलेंगे। झाला सूर्योदय, झाली पहाट, चला RRC संगे करू नव दिवसाची सुरुवात. गुड मॉर्निंग अकोला. बेरोजगारांचा आशेचा किरण RRC जॉब अलर्ट. लोकल ते ग्लोबल जॉब अलर्ट. सिटी चॅनल देईल अचूक माहिती. RRC अकॅडमीच्या माध्यमातून घरच्या घरी किंवा तुमच्या मोबाईलवर इंग्लिश स्पीकिंग क्लास. प्रगतीचे लक्ष माझे, ध्येयासाठी धावपळ. सुखी असावा कास्तकार माझा, संगे RRC अन्नदाताचे मार्गदर्शन. सकाळी करू योग अभ्यास, आरोग्याचा मंत्र जपूया. रोज सकाळी उठून योग नवा करूया. निरोगी जीवनासाठी आवश्यक योगाभ्यास. तज्ञ योग गुरूंचे मार्गदर्शन केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. ठेवेल तुमचे आरोग्य निरोगी. कोरोना संकटानंतर प्रत्येकाची हेल्थ झाली आहे वेल्थ. सिटी चॅनल घेईल तुमच्या आरोग्याची काळजी केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. एक संतुलित आहार में आमतौर पर 50 से 60% कार्बोहाइड्रेट, 12 से 20% प्रोटीन और 30% वसा होता है। सभी अंगों और ऊतकों को एक आदर्श वजन बनाए रखने के लिए पोषक तत्वों और कैलोरी की सही मात्रा का सेवन करके प्रभावी ढंग से काम करने के लिए उचित पोषण की आवश्यकता होती है। किसी व्यक्ति का संपूर्ण स्वास्थ्य और कल्याण अच्छे पोषण, शारीरिक व्यायाम और स्वस्थ शरीर के वजन पर निर्भर करता है। एक उचित आहार का प्रारूप प्रत्येक विशिष्ट आयु वर्ग के लिए भोजन सामग्री, खाद्य पदार्थों और नाश्ते, दोपहर के भोजन, नाश्ते और रात के खाने के लिए आवश्यक मात्रा का एक पूरा सम्मिश्रण है। आपको अपनी मांसपेशियों और रक्त कोशिकाओं के लिए प्रोटीन की आवश्यकता होती है, जो आपके मांसपेशियों में ऑक्सीजन और पोषक तत्व लाता है। ब्रेक के बाद सभी सिटी मैत्रिन के दर्शकों का बहुत बहुत स्वागत है। अब हम सीखेंगे इंग्लिश प्राध्यापिका कीर्ति सराफ मैडम इनके साथ। Hello everyone, this is Kirti Saraf and I would like to welcome you in today's English speaking session. नमस्कार दर्शक हो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ अँड आय वुड लाईक टू वेलकम यू इन टुडेज इंग्लिश स्पीकिंग सेशन. मित्रांनो, आजपर्यंत आपण रोज नवीन नवीन कन्स्ट्रक्शन्स शिकत आहोत. आज आपण शिकणार आहोत कन्स्ट्रक्शन न शिकता आपण एक थोडंसं जनरल नॉलेज शिकणार आहोत इंग्लिशमधलं, जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप कामात येतं. आपण शिकणार आहोत आज रिलेशनशिपच्या बाबतीत, म्हणजे आपले नातेसंबंध जे असतात त्याच्या बाबतीत आपण शिकणार आहोत, ते पण इंग्लिशमधून. आपल्या इंडियामध्ये आपण नातेसंबंध बरेच जपतो ॲज कम्पेअर्ड टू फॉरेन कंट्रीज. येस, तर त्याला प्रत्येकाला मी जसं तुम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक मराठी शब्दाला इंग्रजी शब्द असणारच आहे, है ना. फक्त आपल्याला तो शोधायचा आहे की याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. ओके, तर आज आपलं सेशनचं टॉपिक आहे रिलेशनशिप किंवा नातेसंबंध. त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिली रिलेशनशिप आपल्या लाईफमध्ये येते, दॅट इज आई आणि बाबा, हो ना. आपले पेरेंट्स, आपले पालक. ओके, पेरेंट्स म्हणजे पालक. ओके, मग आई आणि बाबा. मग आता आई म्हणजे आईला म्हणतात मदर, बाबांना म्हणतात फादर. आपण आईला मॉम म्हणतो किंवा बाबांना डॅड म्हणतात किंवा फादर पण म्हणतात.
ठीक आहे. जसं आपण आई बाबा म्हणतो मराठीमध्ये, मा पापा म्हणतो हिंदीमध्ये, मम्मी पप्पा म्हणतो, तसंच मम्मी पप्पा हा ॲक्च्युली इंग्लिश वर्ड आहे. मॉम डॅड, ओके, हे इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि त्याच्यानंतर जे आहे, समजा एखाद्याला सावत्र आई असेल किंवा सावत्र वडील असतील तर त्याला म्हणतात स्टेप फादर. स्टेप फादर म्हणजे सावत्र वडील आणि स्टेप मदर म्हणजे सावत्र आई. ऑब्वियसली स्टेप ब्रदर म्हणजे सावत्र भाऊ आणि स्टेप सिस्टर म्हणजे सावत्र बहीण. ओके, आपण काय ठरवलंय की आपल्याला प्रत्येक नात्याचं इंग्लिशमध्ये काय होईल ते माहीत हवं, ते आपण शिकतो आहे. ठीक आहे. मग सख्खे म्हणजे साधे मॉम अँड डॅड, आपले आई बाबा, मदर अँड फादर. आणि जर सावत्र असतील तर त्याला स्टेप लावायचं. स्टेप मदर सावत्र आई, स्टेप फादर सावत्र बाबा, स्टेप ब्रदर सावत्र भाऊ, स्टेप सिस्टर सावत्र बहीण. ओके. त्याच्यानंतर आपल्या लाईफमध्ये येतं आपले सिबलिंग. सिबलिंग म्हणजे आपले सख्खे भाऊ बहीण. ओके. मग त्याच्यानंतर सिबलिंग म्हणजे आपले भावंड इन शॉर्ट मराठीमध्ये. मग आता सिबलिंगमध्ये आपल्याला भाऊ येईल, बहीण येईल, पण जे काकांचे, मावशीचे, मामाचे जे मुलं मुली ते आपले सिबलिंग नाही. ओके, ते आपले कझिन्स आहेत. ते काय आपले कझिन आहे. सिबलिंग म्हणजे तुमचे सख्खे भाऊ बहीण. मग आता सिबलिंगमध्ये येतात आपले युअर ब्रदर अँड सिस्टर. ब्रदर म्हणजे भाऊ, सिस्टर म्हणजे बहीण. एवढं जनरल नॉलेज आपल्याला आहे, तरी आपण त्याला रिवाईज करत आहोत. ओके. अगेन आपण जसं सांगितलं, स्टेप ब्रदर सावत्र भाऊ, स्टेप सिस्टर सावत्र बहीण. ओके. त्याच्यानंतर आहे पती पत्नी. ही रिलेशनशिप आहे. एव्हरीबडी गॉट मॅरिड, सो पतीला म्हणतात हजबंड आणि पत्नीला म्हणतात वाईफ. ओके, इंग्लिशमध्ये. किंवा मग जसं एकमेकांचं सांगायचं असेल, ही इज माय बेटर हाफ. ही इज माय बेटर हाफ म्हणजे हा माझा हजबंड आहे. और शी इज माय बेटर हाफ, जर पतीने सांगितलं शी इज माय बेटर हाफ म्हणजे ही माझी पत्नी आहे. ओके. तर इंग्लिशमध्ये बेटर हाफ म्हणजे तुमचा पार्टनर. ओके. तर तुमच्या हजबंड वाईफची ओळख करून देताना ही इज माय बेटर हाफ और शी इज माय बेटर हाफ अशी पण करू देऊ शकता. ठीक आहे. तर बेटर हाफ अजून छान वाटतं म्हटलेलं हजबंड वाईफपेक्षा. हजबंड वाईफ खूप कॉमन आहे, आपण थोडे ॲडव्हान्स इंग्लिश पण बघतोय है ना, किंवा याला अजून काय म्हणतात, येस, ते पण आपण बघतो आहे. तर बेटर हाफ म्हणजे हजबंड किंवा वाईफ. जर हजबंडनी ओळख करून दिली शी इज माय बेटर हाफ तर ती त्याची पत्नी आहे, आणि वाईफनी ओळख करून दिली ही इज माय बेटर हाफ म्हणजे तो तिचा पती आहे. ठीक आहे. आता पती पत्नी झाले. त्याच्यानंतर मॅरेज झाल्यानंतर मग तर खूप सारे रिलेशनशिप आपल्या लाईफमध्ये येतात. ओके. फॅमिली म्हणजे कुटुंब. फॅमिली पण दोन टाईपचे असतात. एक असते जॉईंट फॅमिली, एक असते न्यूक्लिअर फॅमिली. जॉईंट फॅमिलीमध्ये ग्रँड पॅरेंट्स म्हणजे आजी आजोबा, आई वडील, मुलं, त्यांचे भाऊ आणि त्यांचे मुलं असं एकत्र राहतात. ओके. तर त्याला म्हणतात जॉईंट फॅमिली. जिथे सासू सासरे, आई वडील, मुलं किंवा त्यांचे भाऊबंद सगळे एकत्र राहतात, त्याला म्हणतात जॉईंट फॅमिली. आणि न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे विभक्त कुटुंब. तर विभक्त कुटुंबामध्ये आई वडील आणि त्यांची मुलं एवढेच येतात. ओके. तर तुम्हाला हे पण माहीत पाहिजे की तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहता की तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहता. न्यूक्लिअर फॅमिली जनरली छोटी असते, जॉईंट फॅमिली मोठी असते. त्याला काही लिमिट नाही, म्हणजे किती पण लोक एकत्र राहू शकतात. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आई बाबा मुलं एवढेच राहतात. ओके. तर ते तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये आहे का न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर आहे आपले अंकल आंटी. अंकल म्हणजे काका, अंकल म्हणजे मामा. अंकल हा कॉमन वर्ड आहे. काका, मामा, आत्याचे मिस्टर, अजून कोणते चुलत मामा, मावस मामा, सगळ्यांना एकच कॉमन वर्ड आहे इंग्लिशमध्ये, दॅट इज अंकल. मामा, काका सगळ्यांना, मावशीचे मिस्टर, बाबांचे भाऊ, सगळ्यांना एकच वर्ड आहे अंकल. ओके. नंतर जे मावशी आहे, काकू आहे, मामी आहे, आत्या आहे, सगळ्यांना एकच वर्ड आहे इंग्लिशमधून, दॅट इज आंटी किंवा आंट. आता आंटी आणि आंटमध्ये फरक काय आहे की दोन्हीही सेमच आहेत. दोन्ही पण सेम आहेत ॲक्च्युली, पण थोडंसं डीपमध्ये जर गेलं
तर आंटी जे थोड्या ओल्ड एज असतात किंवा एजेड असतात त्यांना आंटी म्हणतात, आणि ज्या यंग आहेत त्यांना आंट म्हणतात. ओके. कुठल्या तरी एका मूवीमध्ये एक असा डायलॉग होता, आंटी मत कहो ना, कारण तिला असं वाटतं आंटी म्हटलं की तिला ते ओल्ड वाटत असतं. येस. तर त्याच्यामुळे तिला आंटी मत कहो ना असं, कारण जनरली फॉरेन कंट्रीजमध्ये आंटी कोणाला म्हणतात, जे ओल्ड एज असतात किंवा एजेड असतात थोड्याशा त्यांना आंटी म्हणतात. आणि आंट म्हणजे यंग, जी यंग लेडी असते, तुमची काकू मामी आत्या वगैरे आहे पण यंग आहे खूप. ओके. सो दे आर कॉल्ड ॲज आंट. आणि जर ते एजेड असतील, ओल्ड असतील, थोड्या वयस्कर असतील तर त्यांना आंटी म्हणतात. ठीक आहे. तुम्ही दोन्ही वापरलं तरी दोन्ही करेक्ट आहे. हा थोडासा बेसिक डिफरन्स आहे, तो तुम्ही लक्षात ठेवायला हवा किंवा तुम्हाला माहीत असायला हवं. ओके. आपलं अंकल आंटी झालं किंवा अंकल आंट झालं. त्याच्यानंतर आहे तुमचे कझिन्स. कझिन्स म्हणजे आत्या मामा काका सगळ्यांचे जे मुलं असतात ते आपले कझिन असतात. आता एक कॉमन मिस्टेक्स असते जनरली लोक बोलतात तेव्हा की ही इज माय कझिन ब्रदर, शी इज माय कझिन सिस्टर. ॲक्च्युली कझिन ब्रदर आणि कझिन सिस्टर असा कॉन्सेप्टच नाही आहे. ही इज माय कझिन म्हटल्यानंतर ऑब्वियसली तो भाऊच असणार आहे. शी इज माय कझिन म्हटल्यानंतर ऑब्वियसली ती तुमची बहीणच असणार आहे. ओके. तर जर तुम्ही यूज करत असाल कझिन ब्रदर कझिन सिस्टर तर ते चुकीचं आहे. इट इज अ कॉमन मिस्टेक एव्हरीबडी इज मेकिंग. ओके. हे आपल्याला कधी माहीत नाही किंवा इतके डिटेलमध्ये कधी सांगितलं नाही, कदाचित त्याच्यामुळे आपल्या चुका होत असतील. पण कझिन ब्रदर आणि कझिन सिस्टर असं वापरायचं नाही, फक्त कझिन वापरायचं. ठीक आहे. ही इज माय कझिन ऑर दीज आर माय कझिन्स. मग आता कझिनमध्ये मामाचे मुलं, मावशीचे मुलं, काकूचे मुलं, आत्याचे मुलं मुली सगळे आले. मुलं आणि मुलींना कॉमन शब्द आहे कझिन्स. ओके. तुमच्या सख्ख्या भाऊ बहिणींव्यतिरिक्त जे कोणी तुमचे भाऊ बहीण आहे, चुलत मामे मावस भाऊ आते भाऊ बहिणी, त्या सगळ्या कझिनमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. ओके. त्याच्यानंतर आहे आपलं ग्रँडपेरेंट्स. हे ग्रँडपेरेंट्स म्हणजे आपले आजी आजोबा. कॉमनली दे आर कॉल्ड ॲज ग्रँडपेरेंट्स. पेरेंट्स म्हणजे आपले पालक, ग्रँडपेरेंट्स म्हणजे आजी आजोबा. मग आता आजी आजोबा दोन असतात आपल्याला. एक असतात आईचे आई वडील, दुसरे असतात वडिलांचे आई वडील. मग आता आईचे आई वडील म्हणजे मॅटर्नल ग्रँडमदर, मॅटर्नल ग्रँडफादर. ओके. मॅटर्नल ग्रँडमदर म्हणजे आईची आई, मॅटर्नल ग्रँडफादर म्हणजे आईचे बाबा. त्याचप्रमाणे आता बाबांकडचे पप्पांकडचे पाहिजे आपल्याला. पप्पांकडचं पॅटर्नल असं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. पॅटर्नल ग्रँडफादर म्हणजे बाबांचे बाबा किंवा वडिलांचे बाबा. पॅटर्नल ग्रँडमदर म्हणजे वडिलांची आई. अशा प्रकारे त्याला पण एक स्पेसिफिक वर्ड आहे. मॅटर्नल म्हणजे आईकडचे आणि पॅटर्नल म्हणजे बाबांकडचे. तसंच मग अंकलला पण आपण म्हणू शकतो मॅटर्नल अंकल आहे म्हणजे आईचा भाऊ आहे, है ना. पॅटर्नल अंकल आहे म्हणजे पप्पांकडचे आहे हे. ओके. तसंच आपण आंटीच्या याच्यात पण मॅटर्नल आंट, पॅटर्नल आंट आईकडचे आहे हे नातेवाईक किंवा हे बाबांकडचे आहे असं पण आपण बायफर्गेट करू शकतो. ओके. ग्रँडपेरेंट्स झाले. त्याच्यानंतर आपल्या याच्यात आहे जे आपल्या आईची जाऊ असते किंवा आईची नणंद असते. ओके. त्यांना म्हणतात सिस्टर इन लॉ. ओके. हजबंड वाईफ जे असतात, आता हजबंडची बहीण किंवा तिची जाऊ किंवा नणंद जी असते आणि पप्पांसाठी इकडची साळी किंवा त्याच्या भावाची बायको हे जे असतात म्हणजे त्यांच्या वाईफकडचे लेडीज आणि इकडे हजबंडकडच्या लेडीज. ओके. तर त्यांना म्हणतात सिस्टर इन लॉ. सिस्टर इन लॉ म्हणजे जाऊ किंवा नणंद किंवा साळी. ओके. सिस्टर इन लॉ म्हणजे जाऊ किंवा नणंद किंवा साळी, याला म्हणतात सिस्टर इन लॉ. मग आता भाऊ किंवा दीर, आपल्या नवऱ्याचे भाऊ म्हणजे आपले दीर किंवा आपले जिजाजी, येस आपके जीजू, यांना इंग्लिशमध्ये म्हणतात ब्रदर इन लॉ. ही इज माय ब्रदर इन लॉ म्हणजे हे माझे जिजाजी आहेत किंवा हे माझे जेठ आहे किंवा हे माझे दीर आहेत. ओके. त्यांना म्हणतात ब्रदर इन लॉ. किंवा साळा जो असतो त्याला पण ब्रदर इन लॉ म्हणतात इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये खूप सगळ्या नात्यांना एक एकच शब्द आहे, ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ. ओके. त्याच्यानंतर आहे
त्याच्यानंतर आहे जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपले इनलॉज असतात. इनलॉज म्हणजे सासरकडची मंडळी. इन शॉर्ट इनलॉज म्हणजे आपल्या सासरकडची मंडळी. मग आता फादर इन लॉ म्हणजे सासरे आणि मदर इन लॉ म्हणजे सासू. ओके, फादर इन लॉ म्हणजे सासरे आणि मदर इन लॉ म्हणजे सासू. त्याच्यानंतर आपले जे पणजी आणि पणजोबा असतात त्यांना पण इंग्लिशमध्ये एक स्पेशल वर्ड आहे. पणजीला म्हणतात ग्रेट ग्रँडमदर. पणजीला काय म्हणतात? ग्रेट ग्रँडमदर. आणि पणजोबांना म्हणतात ग्रेट ग्रँडफादर. ठीक आहे, ग्रेट ग्रँडमदर म्हणजे तुमची पणजी म्हणजे आजीची आई. ओके, आणि ग्रेट ग्रँडफादर म्हणजे आजोबांचे आजोबा, आजोबांचे वडील किंवा पप्पांचे आजोबा असं. ग्रेट ग्रँडफादर म्हणजे पणजोबा, ग्रेट ग्रँडफादर ग्रँडमदर म्हणजे पणजी. ओके, मग आता त्या पणजी आणि पणजोबाला पंतू आणि पंती असतात, त्यांना पण इंग्लिश वर्ड असेलच, आहे त्यांना पण. ग्रेट ग्रँडसन, ग्रेट ग्रँडसन म्हणजे पंतू आणि ग्रेट ग्रँड डॉटर म्हणजे पंती. ओके, ग्रँडसन म्हणजे नातू आणि ग्रँड डॉटर म्हणजे नात. ओके, सन म्हणजे मुलगा आणि डॉटर म्हणजे मुलगी. ओके, किंवा मी जर असं म्हटलं आय हॅव 2 किड्स, तर किड्समध्ये दोन्ही येतं, मुलं पण येतात आणि मुली पण येतात. आय हॅव 2 किड्स म्हणजे मला 2 मुलं आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी यांना कॉमनली वर्ड असतो किड्स. ओके, पण जर तुम्हाला स्पेसिफिकली म्हणायचं असेल सो आय हॅव अ सन अँड अ डॉटर. आय हॅव अ सन अँड अ डॉटर म्हणजे मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. ओके, जर तुम्हाला नातू आणि नातच्या बाबतीत बोलायचं असेल तर आय हॅव अ ग्रँड डॉटर अँड अ ग्रँडसन. मला एक नात आहे आणि एक नातू आहे. ग्रँड डॉटर म्हणजे नात आणि ग्रँडसन म्हणजे नातू. ओके, ग्रेट ग्रँड डॉटर म्हणजे पंती आणि ग्रेट ग्रँडसन म्हणजे पंतू. ओके, ग्रेट ग्रँडमदर म्हणजे पणजी आणि ग्रेट ग्रँडफादर म्हणजे पणजोबा. असे खूप सारे नाते आहेत. कदाचित काही सुटले असतील तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. जेवढे आपण जनरली यूज करतो मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही काही असतील तर नक्कीच तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये मी शेअर करेल. तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत राहतात, त्याच्यामुळे आम्हाला कार्यक्रम अजून चांगला करण्याला प्रोत्साहन मिळत राहतं. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे सुझावांचं नेहमी स्वागत राहील सिटी चॅनलमध्ये. आणि अशाच प्रकारे कीप ऑन प्रॅक्टिसिंग, कीप ऑन लिसनिंग अँड कीप वॉचिंग आवर प्रोग्राम दॅट इज RRC अकॅडमी. थैंक यू सो मच ऑल. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. शारीरिक स्वास्थ्य और सेहत को बनाए रखने के लिए नियमित व्यायाम के साथ शरीर को गुणवत्ता वाले कार्बोहाइड्रेट, बिना चर्बी वाला प्रोटीन, आवश्यक वसा और तरल पदार्थों की आवश्यकता होती है. ये अतिरिक्त वजन बढ़ाने या वजन घटाने को बनाए रखने में प्रभावी होते हैं. लेकिन ज़्यादा स्वस्थ जीवन शैली भी बेहतर नींद और मनस्थिति से जुड़ी है. शारीरिक गतिविधि विशेष रूप कर मस्तिष्क से संबंधित कार्यों पर परिणामों में सुधार करती है. फल और सब्जियां प्राकृतिक रेशे, विटामिन, खनिज और अन्य यौगिकों के समृद्ध स्रोत हैं, जो आपके शरीर को ठीक से काम करने के लिए आवश्यक होती है. इनमें कैलोरी और वसा भी कम होते हैं. असंतृप्त वसा सूजन को कम करने और कैलोरी प्रदान करने में मदद कर सकती हैं. सहेलियों, अभी हमने कीर्ति सराफ मैडम इनके साथ इंग्लिश सीखी. आज के लिए इतना ही. अब वक्त हो गया है अलविदा कहने का. तो फिर मिलेंगे इसी समय इसी जगह. तब तक के लिए देखते रहिए RRC नेटवर्क. नमस्कार.